जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो। आणि आज देखील ऐश्वर्याच्या कारस्थानांचे जबरदस्त रिव्ह्यू आपल्या समोर आलेले आहेत। यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून लता ऋषिकेशला म्हणते, थांब ऋषिकेश, सही करण्या अगोदर पेपर्स देवासमोर ठेव। व त्यानंतर जानकी लताला घेऊन देवघरात जाते व तिथे पेपर ठेवू लागते। त्यांच्या मागे ऐश्वर्या देखील तिथे आलेली असते। तेवढ्यात ऐश्वर्याच्या सांगण्यावरून लता ही चक्कर येण्याचं नाटक करते व ऐश्वर्या म्हणते, अहो काय होतंय तुम्हाला, अहो काय होतंय तुम्हाला। व जानकी पेपर ठेवता ठेवता पेपर तिथे देवाच्या पुढे ठेवून त्यांच्या जवळ जाते व काय झालं तुम्हाला असं म्हणत, थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणून त्या घराच्या बाहेर जाते। तेवढ्या जानकी तिथे नसल्याचे बघून ऐश्वर्या पेपर्सची अदलाबदली करते व खरे पेपर उचलून तिथे खोटे पेपर ठेवते। आणि त्यानंतर जानकी ही पाण्याचा ग्लास भरून लतासाठी घेऊन आलेली असते व तिला ते पाजते व त्यानंतर लताला थोडं बरं वाटल्यानंतर सर्वजण बाहेर येतात। तेव्हा ऋषिकेश हा त्या पेपरवर सही करायला निघतोच। तेवढ्यात जानकी म्हणते, थांबा ऋषिकेश। जानकीने ऋषिकेशला अचानक थांबवल्यामुळे सारंग आणि ऐश्वर्याला खूपच भीती वाटू लागते की आता जानकी काय म्हणणार आहे। तर प्रेक्षकांनो, जानकीला ऐश्वर्याचा डाव समजलेला आहे का व जानकी आता ऐश्वर्याने पेपर्स बदली केलेले हे सत्य समोर आणून मोठा धमाका करणार का, हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि रिव्ह्यूज साठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका।